सर आतमध्ये येऊ का? मला माझ्या मुलीचं ॲडमिशन घ्यायचं. अच्छा ठीक आहे, मी एक फॉर्म देते, तुम्ही ते भरून घ्या. सर ठीक आहे मॅडम. यात वडिलांचं नावच नाही आहे. काय अडचण नाही. मुलीच्या नावाच्या मागं पुढं आडनाव नाहीये, वडिलाचं नाव नाही. का नाही टाकलं? नाही सर. का नाही? सर ती खूप मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगेन, पण त्याच्यानंतर माझ्या मुलीला ॲडमिशन मिळेल का? हो मिळेल ना. सर मी हिला बाहेर सोडून येते. ठीक आहे. हां बोल. सर सर ते खरं तर मी मूळ गावाकडचेच. ए मंगल, हा की जरा बोलायचंय मला. मंगल, बरं आहे मार्क चांगली पडली तुला, मग पुढं शिकणार वय तू? मग काय फुकटच एवढी मेहनत का? हा आजच तात्याला सांगणार आहे मला शहरात जाऊन शिकायचंय. हो म्हणतील. म्हणतील की एवढी काय फुकटची मेहनत घेतली का? बाई मजा आहे बाई तुझी. ती तर मी करणारच आहे. तुला माहिती आहे मला ना ते शहरातल्या पोरींसारखं राहायचंय. त्यांच्यासारखे कपडे, मित्र, मैत्रीण. पण तात्याला कळालं तर? तात्या कुठे बघायला येणार आहे बाई. तिकडं मी माझ्या मर्जीची मालकीन. हा आले. अरे असं अनपाणी सोडून काय होणार रे बाळा? अरे आम्हाला भेवा वाटतं बाळा तुला लांब सोडायला. का दुसऱ्या पोरी येत नाही भाई गावातनं शहरात शिकाया? येत असतील, पण तुला आम्ही असं कडे एकटीला सोडलं होय? कशी हिंमत करायची आम्ही? नका करू हिंमत, पण लक्षात ठेवा मी आयुष्यभर विसरणार नाही का तुमच्यामुळं माझं शिक्षण थांबलं. ए मगापासून ऐकते मी. तुला काय वाटलं ते कर बाई, उगा आमचा शब्द नको ठेवूस. म्हणजे ती म्हणते ते करायचं होय? जाऊ देस तिला. हो जाऊ द्यायचं. हे बघ पोरी, एक लक्षात ठेव, जाय पण लई विश्वासाने पाठवतो. ह्या बापाची मान खाली होईना असं काही करू नको. जा मोठे हो, शिक खूप.
नीट बसून देत पोरीला गाडीमध्ये. हो मंगल, काळजी घे बाई. बॅग घेतली का सर पुढे. खरंच यार, तुझ्याकडे बघून वाटत नाहीस तू गावाकडून आलीस म्हणून. पण कॉलेज जेव्हापासून चालू झालंय तेव्हापासून तू मॉडेल सारखी राहते. मग मला असंच राहायला आवडतं. गावाकडे असं नाही जमत, पण ना इथे आलं का सगळं करून घ्यायचं. एक मिनिट बाई तात्या. हो आवा अभ्यासात होते. हो जेवण पण वेळेवर आहे. हा हो तात्या, तुम्हाला सांगितलं होतं ना तुमची मान खाली जाईल असं काय पण करणार नाही मी. वय वय बोलले होते ना मी. हा हा ठेवू का? बाय. झाला फोन. तर मग आमचं ठरलंय आज रात्री माझ्या बर्थडेची पार्टी आहे, तर तुला पण यायचंय. मग चालेल. मग हे काय बोलायचा विषय आहे का? मी एकदम छान सजून येईल. अशी नटून येईल ना मी, अशी मस्त. अरे किती उशीर. अगं हिचं आवडलं संपतच नव्हतं. सॉरी. पण काही म्हणा, हॉट दिसते. बर्थडे माझा आहे पण सगळे तुलाच बघतायत. असले कपडे घातले की बघणारच ना. परत म्हणायचं पोरं बघतायत. त्या बिचाऱ्यांची काय चूक? त्यांना असलं काही दिसलं की ते बघतीलच ना. बस हा राणी, बस झाला आता. माझी मर्जी, मला काय घालायचं आणि काय नाही. आणि राहिला तुझा विषय, तर तुला ते पटत नाहीये तर मी काय करू त्याला? आणि राहिला विषय त्या पोरांचा ना. काय रे, पोरगी बघितली का कधी? काय झालं? समोर होती, गेली नजर. काय बघत होता मग? हे बघा, आम्ही बघावं म्हणून नटून यायचं आणि बघितल्यावर विचारायचं का बघता. आता नकोय कुठला वाद. राणी तूही गप्प बस. चला केक कट करूया. मी काय म्हणते ते तुझ्या लक्षातच येत नाहीये. मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलले होते. अगं पण स्वतःला कशाला बदलायचं दुसऱ्यांसाठी? बदल असं कोण म्हणतंय? बट आपण अजून एवढे पुढे नाही गेलो की समाजाला गृहीत न धरता जगू. हे बघ, मला हे नाही पटत आहे. आता
मी आजपर्यंत गावात अशीच वागत आले, तू जशी म्हणतेस तसे. पण आपलं पण मन नावाची गोष्ट असते ना. आहे ना, पण आज जी कपडे घालते, जसं वागते, याने मुलं आकर्षित होतात आणि परत तुझा राग. होऊ दे, काय करणार. जाऊ दे, सोड. तुला सांगून काय उपयोगच नाही. पण एक सांगू मंगल, ह्या गोष्टीचा कधी ना कधी तुला नक्की त्रास होईल. जाऊ दे, चल. असे लोक पण अभ्यास करतात. बरं आहे. काय झालं रागाने बघायला? अशी लोक म्हणजे? म्हणजे ते पण आम्हीच सांगायचं का? सांग ना, सांग. अशी लोक म्हणजे काय? मी सांगण्यापेक्षा स्वतःकडे बघ जरा. किती तो मेकअप, काय तुझे कपडे, आणि वरनं पोरांना दोष. पोरी बघता. तुम्ही जर असं वागला ना तर आम्ही बघणारच ना. शेवटी फिलिंग्स आहेत. जास्त बोलतोयस तू, मुस्काट फोडीन. फोड की, मी शांतच बसीन. तुला ना माझ्या फिलिंग्सच दाखवणार. माझी देखणी सुरत नाही हटत कुणाच्या नजरा. माझी पाठी हाय कोरी, माझं रूप लई भारी, नटे सावरी माळून हो गजरा. दिलबरा राजसा, तुम्ही जरा बघा तरी. आज तुझं ऐकून घेणार. आज ना तुला माझ्या फिलिंग्स दाखवणारच, आणि ह्या सगळ्यांच्या पण. कळल्या का आमच्या फिलिंग्स? तुम्हा पोरींचा हाच प्रॉब्लेम आहे. अगोदर आम्हाला मूड मध्ये आणायचं अंग प्रदर्शन करून, आणि आम्ही काय केलं, जोशात आलो की दोष आमचाच. जिंकली का तुझी मस्ती? हा, आणि तुला जर याचा गाजावाजा करायचा असेल ना तर खुशाल कर. पण लक्षात ठेव, तुझ्या काळजीपोटी फोन करणाऱ्या आईबाबाला जेव्हा कळलं ना की तुमची पोरगी बेइज्जत झाली, काही राहील गावात इज्जत. बाकी तू शहाणी आहेस. अरे काय झालंय तुला? आज पण नाही आली जेवायला तू? गेल्या 8 दिवसापासून बघतोय, एकटीच बसून राहते रूम मध्ये. काय झालंय तुला? हो ना, एवढी डान्स प्रॅक्टिस केली आणि परफॉर्म पण नाही केला. तिचं काय कळतच नाही. राणी, मला PG मध्ये रूम मिळेल का कुठे? काय? हे काय अचानक?
मला कॉलेज हॉस्टेल या सगळ्या वातावरणात नाही राहायचं आहे. अगं मग घरी जाऊन ये. नको नको, घरचे परत विचारत पडतील. नको, तू सांग ना गं. ठीक आहे, बघते मी. एक ॲड बघितली होती, त्यांचा नंबर पाठवते तुला. चालेल. थांब थोडं थांब. कोण आहे? कळलं का आम्हाला काय?
पोरे आता हे लय उघड करून नाही जमणार. आपण दवाखान्यात जाऊ आणि खाली करून आणू. हो पोरी, बरोबर आहे. आता दुसरा पर्याय नाही. अगं, बिन बापाच्या लेकराचं कसं आयुष्य काढणार असेल तुझा बाप म्हणतो ते बरोबर आहे. 24 weeks of uterine pregnancy, live it. 6 महिने झाले दादासाहेब. 24 आठवड्याचा गर्भ आहे, जिवंत आहे, लाईव्ह युटराईन प्रेग्नन्सी आहे. आता यामध्ये आपण काही करू शकत नाही. कुठलाही डॉक्टर फारसं काही करू शकणार नाही. डॉक्टर साहेब काही पारे आपल्याला कोर्टात दाद मागावं लागेल, मगच ह्या गोष्टी खाली करण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यासाठी फक्त आपण कायदेशीर सल्ला घेऊ शकतो. डॉक्टर साहेब, आम्ही तुम्हाला सगळी हकीकत सांगितली. नाही, मलाही तुमच्याबद्दल सहानुभूती आहे दादासाहेब. 6 महिन्याचा जिवंत गर्भ पोटात आहे, त्याच्यामुळे आपल्याला कोर्टातून जाऊनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. इलिगल आपल्याला काम करता येणार नाही. सांभाळ बेटा. डॉक्टर जे बोलले ते बरोबर बोलतात. आता यात काहीच पर्याय नाही राहिला, आणि असं काही तुम्ही केलं तर डॉक्टरांसोबत तिघांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. बरं, मला हे कळत नाही, तुम्ही इतके दिवस शांत कसे बसलात? त्या हरामखोराविरुद्ध कुठली पोलीस तक्रार का नाही गेली? काय करणार होतो सर? तक्रार केली असती, हे समाजात गेलं असतं तर काय आबरू राहिली असती. आपण बघतो, आणि मला माझ्या आई वडिलांना हे कळून नव्हतं द्यायचं. पण खरं सांगू ना, ह्या सगळ्यात मी इतकी हरवून गेले होते की इतपत दिवस गेले हे मला कळलंच नाही. आता यात काहीच पर्याय राहिलेला नाही. आता एकच आहे, बाळाला जन्म घालणे, पुढे त्याचं नशीब. आता काय चालेल, माफ. नाही ना असं मला कळत नाही, तात्यानं पोरगी शिकाया पाठवली का पोरं काढायला? Oh
यानंतर तुमच्या बाळाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. काळजी करायची नाही. जाता ॲडमिशन करून टाक. सर तुम्हीच सांगा मी वडिलांचं नाव काय टाकू?